जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इशारा सरकारला, बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी उद्या इचलकरंजीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचा एल्गार। बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता इचलकरंजीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे। महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय इचलकरंजी येथे झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून निघणारा हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इचलकरंजी येथे धडकणार असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे। बांधकाम कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे निर्णय आणि प्रलंबित प्रश्न यापुढे सहन केले जाणार नाहीत। प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिला। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सर्व बांधकाम कामगारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। बैठकीस जिल्हा अध्यक्ष केंपना हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, शहर उपाध्यक्ष राजेश मोरे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब, जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख, तालुका अध्यक्ष छाया तोडकर, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे, शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील, निकिता पाटील, सलीम खानापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। हक्कासाठी लढू आणि अन्यायाविरोधात झुंज देऊ या निर्धाराने उद्याचा मोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन करण्यात आले आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं उद्या शुक्रवार दिनांक 10/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता बांधकाम कामगारांचा भव्य असा मोर्चा शाहू पुतळ्यापासून ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती धडकणार आहे। सदर बांधकाम कामगारांच्या प्रमुख मागण्या, बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती ताबडतोब चालू करावी, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या डिग्रीचे तसेच इंजिनिअरिंगचे तसेच अनेक योजना ज्या शासनाने बंद केल्या आहेत त्या ताबडतोब चालू करण्यात याव्या। भांडी पेटी व नवीन किट ही देखील गेली महिना 2 महिने झाले बंद आहे, ते देखील ताबडतोब चालू करण्यात यावे। पेंडिंग अर्ज गेल्या 1 वर्षापासून शिष्यवृत्तीचे अर्ज तपासलेले नाहीत, ती पेंडिंग आहे तेही ताबडतोब निकाली काढावे। या व इतर मागण्यासाठी उद्या बांधकाम कामगारांचा भव्य असा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती काढण्यात येणार आहे। तरी सर्व बांधकाम कामगारांनी उद्या सकाळी 11 वाजता शाहू पुतळा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे। जो बांधकाम कामगार येणार नाही त्याचा विचार केला जाणार नाही। जर बांधकाम कामगारांना न्याय व हक्क मिळायचा हवा असेल तर सदर या मोर्चामध्ये सर्व बांधकाम कामगारांनी जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।